काही प्रवास हे कोणतं पद मिळवण्यासाठी केलेले नसतात, ते जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी केलेले असतात. तसंच काही नेतृत्व हे केवळ भाषणातून दिसत नाही, ते दिसतं कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्वासात. आणि आज महाराष्ट्र भाजपच्या संघटन शक्तीला एक नवी ऊर्जा देणाऱ्या अशाच एका नेतृत्वाला 1 वर्ष पूर्ण होतंय. माननीय रवींद्रजी चव्हाण महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले, त्याची आज वर्षपूर्ती. एक कार्यकर्ता, नगरसेवक ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, हा त्यांचा प्रवास एका संघर्षाचा, कडक शिस्तीचा आणि ध्येय वेड्या मुसाफिरीचा प्रवास राहिलाय. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सर्वात मोठा भर दिला तो संघटन विस्तारावर. तब्बल 1,51,00,000 सदस्यांची नोंदणी करत त्यांनी संघटन पर्व राबवलं. प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये भाजपचा झेंडा आणि विचार पोहोचवण्याचं काम त्यांनी अधिक वेगानं केलं. त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला तर त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही हे आपल्या लक्षात येतं. मग ते गाव वस्ती संपर्क अभियान असो किंवा मंडल फेररचना, तळागाळातील कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवत पक्ष अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं सुरू राहिला. समाजकारण आणि संघटन यांचा संगम घडवणारे उपक्रमही याच काळात पाहायला मिळाले. या उपक्रमांनाही विक्रमी प्रतिसाद मिळाला. मग एका दिवसात 1,088 शिबिरं आणि 78,000हून अधिक रक्त युनिट संकलन केलेले महारक्तदान संकल्प शिबिर असो किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार असो, त्यांनी प्रत्येक उपक्रम त्याच शिस्तीनं राबवला. याचवेळी त्यांनी संघटनाच्या शिस्त आणि परिश्रमाला करुणेची जोड देत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही करून दिली. अंत्योदयाचा विचार जपत त्यांनी शेवटच्या घटकाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. कठीण परिस्थितीतही शांतपणे निर्णय घेण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची शैली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीतील समन्वय राखताना अधोरेखित झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुकांमध्ये भाजपनं उल्लेखनीय यश संपादन केलं. पक्षशिस्त आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ते आग्रही असतात. वेळोवेळी यावर त्यांनी त्यांची ठाम भूमिका मांडली आहे. याची चुणूक त्यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा आणि भाजपा महाराष्ट्र अॅपची निर्मिती करत दाखवून दिली आहे. या सर्व उपक्रमांमधून आज संघटन अधिक गतिमान आणि काळानुसार आधुनिक झालं. आज त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय. हा काळ संघटन विस्तार, सेवा आणि समन्वयाचा तसंच नव्या विक्रमांचा काळ राहिलाय. कार्यकर्त्यांच्या बळावर, विचारांच्या शक्तीवर आणि विकासाच्या ध्येयावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाच्या पुढील प्रवासाला वर्षपूर्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा.